नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या लर्निंग टेक मराठी चॅनल वरती. जसं की आपण काल पाहिलं होतं की आपण टॅलीमध्ये एंट्री कशी पास करू शकतो किंवा टॅलीमध्ये ज्या परचेस आहे, सेल्स आहे, काउंटरच्या एंट्रीज कशा करू शकतो. त्यानंतर आपला जो मेन टॉपिक आता नेक्स्ट टॉपिक आहे, त्यामध्ये आहे बिल बाय डिटेल्स आणि बिल बाय बिल, ज्यामध्ये आपण आपल्या जे क्रेडिट डेज आणि जो आपला उधारीवरचा माल आपण परचेस करतो किंवा सेल करतो, याचा हिशोब आपण बिल बाय बिल मध्ये ठेवतो या ठिकाणी. कारण की आपल्याला नंतर माहित झालं पाहिजे की कोणत्या व्यक्तीकडून आपण किती माल त्या ठिकाणी परचेस केलाय. परचेस केल्यानंतर आपण त्याला किती दिवसानंतर पेमेंट करणार आहोत, याचा हिशोब आपण पूर्ण बिल बाय बिल मध्ये ठेवणार आहोत. ओके, तर चला स्टार्ट करूया आजच्या एंट्रीज. तर त्यासाठी फर्स्ट आपल्याला आपलं टॅली ओपन करून घ्यायचं आहे. आपली जी काही कंपनी असते या ठिकाणी ती तुम्हाला इथं ओपन करायची आहे, किंवा कंपनी बनवत असताना जे आपलं ऑप्शन येतं या ठिकाणी कंपनी फीचर्सचं, ते ऑप्शन तुम्हाला ओपन करायचं आहे. तर ते ओपन करण्यासाठी तुम्हाला एक शॉर्टकट यूज करायची F11. F11 प्रेस केल्यानंतर आपल्या कंपनीचे फीचर्स जे आहेत त्या ठिकाणी ते ओपन होतील. ते इथं सेकंड ऑप्शन आहे आपल्याला एनेबल बिल वाईज एंट्री. हे ऑप्शन तुमचं येस असलं पाहिजे, जेणेकरून आपण एंट्रीज त्या ठिकाणी करू शकतो त्या ठिकाणी बिल वाय बिलच्या. ओके, त्याला कंट्रोल ए करून ऍक्सेप्ट करून घेऊया. आपल्याला साईडला एक असाइनमेंट दिलेली आहे, ज्यामध्ये बिल वाईज डिटेल्स आहे. जसं फर्स्ट एंट्रीत आपल्याला माहिती की आपण त्या ठिकाणी त्यामध्ये कॅपिटलची एंट्री करणार आहोत. त्यानंतर सेकंड एंट्री आहे, ज्यामध्ये आपल्याला सांगितले परचेस गुड ₹1000 ऑन 14 डेज क्रेडिट फ्रॉम धनश्री. म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी माल परचेस केला आहे धनश्रीकडून ₹1000, जो की 14 दिवसानंतर आपण तिला पैसे देणार आहोत. आणि माल जो आहे आपण काय केला या ठिकाणी उधारीवरती माल परचेस केलेला आहे. ओके, तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे, यांचे लेजर्स जे आहेत ते आपल्याला क्रिएट करायचे टॅलीमध्ये. तर आपण लेजर क्रिएट करून घेऊया. तर क्रिएट मध्ये जाऊन लेजर, त्या ठिकाणी पहिली एंट्री आपण कॅपिटलची ती करणार आहोत. त्यासाठी आपल्याला त्यामध्ये दिलंय गुड्स. आपण त्या ठिकाणी गुड्स क्रिएट करून घेऊ. गुड्स अकाउंट अंडर, ज्याला आपण म्हणतो करंट ऍसेट्स, त्याला ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड जो लेजर आहे तो आहे आपला बिल्डिंगचं. तर आपल्याला ठिकाणी बिल्डिंगचं जे लेजर आहे ते आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे अंडर फिक्स ऍसेट. तर आपले फिक्स ऍसेट असतात, एंटर करून ऍक्सेप्ट करून घ्यायचं. त्यानंतर नेक्स्ट एंट्री मध्ये आपल्याला परचेस वाउचर आहे, तर परचेस एंट्री आपण त्या ठिकाणी क्रिएट करून घेऊया. तर परचेस अकाउंट ऑलरेडी क्रिएटेड आहे त्या एंट्रीज मध्ये, तर करायची गरज नाहीये. त्यानंतर नेक्स्ट जो आहे ज्याच्याकडून आपण परचेस केला आहे तो आपल्याला बनवायला लागेल धनश्री अकाउंट अंडर सन्ड्री क्रेडिटर. यानी ज्याच्याकडून आपण माल परचेस करतो त्याला आपण सन्ड्री क्रेडिटर म्हणतो या ठिकाणी. सन्ड्री क्रेडिटर आपण या ठिकाणी टाकले. त्यानंतर खाली आपल्याला इथे दोन ऑप्शन्स त्या ठिकाणी येतात, मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल. आता हे ऑप्शन्स आपले येस असलं पाहिजे. त्यानंतर सेकंड ऑप्शन नाही काय आपल्याला चेक फॉर क्रेडिट डेज ड्युरिंग युअर वाउचर एंट्रीज. यानी आता आपण हे पण टाकणार आहोत की किती दिवसानंतर त्या व्यक्तीला पैसे द्यायचे. त्यामुळे हे ऑप्शन्स पण आपल्याला काय करायचं इथे येस करून घ्यायचंय. त्यासाठी याला येस केलं आपण, देन एंटर करून एक्सेप्ट. सेम असंच आपल्याला बाकीचे वाउचर्स पण बनवायचे, जसं सेल्स आहे आणि पल्लवी आहे. तर पल्लवीचं एक वाउचर आपण म्हणून घेऊ, सॉरी लेजर म्हणून घेऊ. तर पल्लवी अंडर सन्ड्री डेबिटर्स, ज्याला आपण सेल करतो तो सन्ड्री डेबिटर्स. सेम ऑप्शन दोन्हींना पण येस करून घ्यायचं आपल्याला. जेव्हा आपण एका व्यक्तीचे लेजर बनवतो तेव्हा हे दोन्ही ऑप्शन्स आपल्याला विचारले जातील, तर दोन्ही ऑप्शन्सला आपल्याला येस ठेवायचा. त्यानंतर सेल्स करतो तर सेल्स अकाउंट. ओके, तर असंच आपल्याला बाकीचे पण लेजर्स असतील या ठिकाणी, तर हे लेजर्स पण आपल्याला क्रिएट करायचं आहे. आता याची एंट्री करूया आपण प्रॅक्टिकल. त्यासाठी बॅक जायचंय वाउचर मध्ये. पहिली एंट्री आपली कॅपिटलची आहे, तर आपण कॅपिटलची एंट्री करून घेऊया. त्यासाठी F6 पासून प्रेस करायचं आहे. तर पहिले विचारले आपल्याला क्रेडिट, तर क्रेडिटला आपलं येईल या ठिकाणी कॅपिटल अंडर टोटल अमाऊंट जी आहे आपली ती आहे ₹30,000. 30,000 रुपये अमाऊंट टाकून घेऊ आपण. डेबिटला आपल्याला गुड्स दिले, तर डेबिटला घेऊया गुड्सची आपली अमाऊंट आहे ₹3,000. तर 3,000 रुपये अमाऊंट टाकून घ्यायची आहे. एंटर करून वापस डेबिट विचारला आहे, तर डेबिट मध्ये बिल्डिंग आहे सेकंड, आपण टाकून घेऊया बिल्डिंग. तर बिल्डिंग मध्ये आपल्याला टोटल ₹12,000 दिलेले आहे. ₹12,000 आपल्याला बिल्डिंग मध्ये टाकून घ्यायचे.
त्यानंतर कॅश पण दिली आहे. तर कॅश जी आहे आपल्या ठिकाणी ती आहे 15,000 रुपये. त्याला एंटर करून एक्सेप्ट करायचं. आता ही आपली नॉर्मल एंट्री झाली. आता ह्याला आपल्याला बिल बाय बिलची एंट्री करायची आहे. त्यासाठी सेकंड एंट्री आपली परचेस गुड ₹1000 ऑन 14 days. तर आपली बिलची एंट्री आहे. त्यासाठी F9 बटन प्रेस करायचं आहे. देन असा इंटरफेस आल्यानंतर आपण पाहिलं होतं की आपल्याला या ठिकाणी चेंज मोड करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहिलं होतं त्यासाठी कंट्रोल H करायचा आहे आणि ऍज वाउचर करून घ्यायचं. ऍज वाउचर झाल्यानंतर वापस एंट्रीवर यायचं. तर क्रेडिट विचारलंय तो वापस आपल्या क्रेडिटला आहे. या ठिकाणी धनश्री अकाउंट अमाऊंट टाकून घ्यायची. 1000 रुपये आपली अमाऊंट आहे. तर 1000 रुपये अमाऊंट टाकली आपण. आता या ठिकाणी विचारलं जातं आपल्याला बिल वाईज डिटेल्स फॉर धनश्री. आता या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी हायलाइट करून दाखवलं होतं न्यू रेफरन्स घ्यायचा आहे. पण तरी पण आपण समजून घेऊया काय ऑप्शन आहे. आता यामध्ये न्यू रेफरन्स म्हणजे काय. आता धनश्रीचा जो बिल नंबर आहे बिल नंबर PU21. आता हा बिल नंबर याच्या आधीच्या एंट्री मध्ये जर आला असेल म्हणजे हा बिल नंबर डबल येतोय तर आपण त्या ठिकाणी घेतलं असतं अगेन्स्ट रेफरन्स. आणि जर तो बिल नंबर फक्त एकदाच आलाय तर आपण इथे घेणार न्यू रेफरन्स. ओके सिंपल. म्हणजे जेव्हा आपण आता धनश्रीला पेमेंट करू त्या टायमिंगला आपण अगेन्स्ट रेफरन्स देणार. ओके देन आपण काय ऍडव्हान्स वगैरे देत असेल तर आपण ऍडव्हान्स त्या ठिकाणी घेऊ शकतो. ऑन अकाउंट म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला फक्त बिल नंबर येईल किंवा डेज येतील आणि दोन्हीपैकी एक येईल. पण या ठिकाणी तुम्हाला दोन्ही पण आलेले डेज आणि बिल बाय बिल. तर अशा ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे न्यू रेफरन्स. त्यानंतर नेमच्या कॉलम मध्ये आपल्याला बिल टाकायचं. बिल नंबर जो आहे आपला तो टाकायचा. तर टाकून घेऊ बिल नंबर PU-21 हा आपला बिल नंबर आहे. एंटर करून पुढे चालतंय. ड्यू डेट और क्रेडिट डेज यानी आपण किती दिवसानंतर त्या व्यक्तीला पैसे देणार आहोत. आपल्याला सांगितलंय ठिकाणी आपण 14 दिवसानंतर त्या व्यक्तीला पैसे देणार आहोत. ओके तर आपण टाकून घ्यायचंय 14 days. देन त्या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता की आपण 1 तारखेला एंट्री करतोय. तर टोटल आपल्याला खाली सांगितलं की 15 तारखेला आपल्याला त्या व्यक्तीला पेमेंट करायचं आहे. ओके त्याला एंटर करून एक्सेप्ट करून घ्यायचं. डेबिटला परचेस अकाउंट देन एंटर एक्सेप्ट. ओके तर ह्या प्रकारे जी आपली बिलची एंट्री आहे ते आपण करतोय. तर अजून एक एंट्री आपण करून पाहूया. 3 नंबरची एंट्री आपली सेल्स गुड टू पल्लवी ऑन 18 days क्रेडिट ₹15,000. तर आपल्याला सेलची एंट्री करायची आहे. तर वापस F8 बटन प्रेस करूया आपण. इंटरफेस आला चेंज करायचा. कंट्रोल H ऍज वाउचर. डेबिट मध्ये आपण सेल करतोय कोणाला पल्लवीला. तर पल्लवी अकाउंट डेबिट तिचा अमाऊंट टाकून घ्यायचे 15,000 रुपये. इथं पण आता जो बिल नंबर आहे आपला बिल नंबर 12. तर हा बिल नंबर पण ह्याच्या आधीच्या एंट्रीज नाही आलाय आणि फर्स्ट टाइम आलाय. तर आपण या ठिकाणी न्यू रेफरन्सच घेणार आहे. यामध्ये टाकून घेणार आपण बिल नंबर 12. एंटर करून ड्यू डेट्स यानी किती दिवसानंतर आपण पैसे घेणार आहोत. तर 8 दिवसानंतर आपण पैसे घेणार आहोत. तर आपण 8 days टाकून दिलं या ठिकाणी आणि 9 तारखेला आपल्याला पैसे घ्यायचे आहे. एंटर करून याला आपण एक्सेप्ट करायचं. क्रेडिटला सेल्स देन एंटर एक्सेप्ट. ओके तर सगळ्यांना समजलं असेल की या ठिकाणी आपण ज्या एंट्रीज या ठिकाणी बिलच्या या प्रकारे करू शकतो. आणि सेम याला चेक करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. इथे डिस्प्ले मोर रिपोर्ट्स मध्ये जायचं तुम्हाला. त्यानंतर अकाउंट स्टेटमेंट ऑफ अकाउंट यामध्ये जायचंय. यामध्ये गेल्यानंतर पहिलाच ऑप्शन आहे आपल्याला आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग मध्ये जाऊन इथे दोन ऑप्शन आहे आपल्याला रिसेबल आणि पेबल. रिसेबल याने आपल्याकडे किती पैसे यायचे आहेत ते आपण पाहू शकतो. तर रिसेबल मध्ये जाऊन आपण पाहू शकतो की आपली एंट्री 1 तारखेची बिल वाईज पल्लवीची 15,000 रुपये पेंडिंग अमाऊंट आहे आपली. तर ड्यू डेट 9 तारखेला आपल्याला तिच्याकडून पैसे त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही इथं रिसेबल पाहू शकता. देन पेबल याने आपल्याला व्यक्तीला कधी पे करायचे ते पाहण्यासाठी पेबल्स मध्ये. तर पाहू शकता इथं डेट दिली आहे. पार्टनर्स नेम दिले. पार्टी नेम आपलं धनश्री. पेंडिंग अमाऊंट 1,000 रुपये आहे आणि 15 तारखेला आपल्याला तिला ते पैसे द्यायचे आहे. ओके तर हे आपण या ठिकाणी इथे पूर्णपणे चेक करू शकतो या ठिकाणी. ओके तर सगळ्यांना समजलंच असेल या ठिकाणी. तर आपण पाहिलं होतं की डे बुक मध्ये जाऊन तुम्ही एंट्रीज वगैरे चेक वगैरे करू शकता यामध्ये पूर्णपणे. जर कोणाला काही याच्यामध्ये डाऊट्स असेल या ठिकाणी तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि जी आपण पीडीएफ पाहतो या ठिकाणी ही पीडीएफ मी तुम्हाला कमेंट मध्ये पूर्णपणे पिन करून ठेवलेली आहे. तर तुम्ही पूर्णपणे पाहू शकता पीडीएफ. या पीडीएफ मध्ये आपण जे काही टॉपिक शिकणार आहोत ते पूर्ण टॉपिक आपण पाहतोय. ओके
तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये आपण कॉस्ट सेंटर हा टॉपिक शिकणार आहोत. चला मिळूया, धन्यवाद.